नमस्कार मंडळी, आज आपण नवीन शब्द घेतो आहे. पहिला शब्द आहे गो, म्हणजे जा, GO गो. त्याच्या आधी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, कारण तुम्हाला हे व्हिडिओज मिळत राहतील. आणि प्लीज शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. आणि प्लेलिस्ट ज्याच्यामध्ये सगळे स्पोकन इंग्लिशचे व्हिडिओज आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, तर सुरू करूया आपण. GO गो. ओके, गो होम म्हणजे घरी जा. होम म्हणजे घरी. गो होम, घरी जा. नेक्स्ट सेंटेन्स आहे यू हॅव टू गो देअर. देअर म्हणजे तिथं, यू म्हणजे तुम्ही. यू हॅव टू गो देअर, तुला तिथे जावं लागेल किंवा तुला तिथे जायचं आहे. यू हॅव टू गो देअर. त्यांनी माझ्यासोबत म्हणा किंवा नंतर व्हिडिओ पॉज करून पण म्हटलं तरी चालेल. ओके, यू हॅव टू गो देअर. नेक्स्ट लाईन, प्लीज गो टू द क्लास. प्लीज क्लासला जा किंवा क्लासमध्ये जा असं. क्लास, गो टू द क्लास, सिम्पल आहे. प्लीज गो टू द क्लास. ओके, गो अँड टॉक टू युअर सिस्टर. जा आणि तुझ्या बहिणीशी बोल. सिस्टर म्हणजे बहीण, टॉक म्हणजे बोलणं, गो म्हणजे जाणं. गो अँड टॉक टू युअर सिस्टर. जा आणि तुझ्या बहिणीशी बोल. ओके, जा आणि तुझ्या बहिणीशी बोल. लेट्स गो बॅक होम. लेट अस गो बॅक होम. आपण घरी परत जाऊया. लेट्स गो बॅक होम. लेट्स म्हणजे लेट अस, अस म्हणजे आपण. तर आपण घरी परत जाऊया. ओके, नेक्स्ट इज गो अहेड, पुढे जा. अहेड म्हणजे पुढे, गो म्हणजे जा. गो अहेड, पुढे जा. आता गो अहेड म्हणजे जा पुढे असं पण होतं. त्यामुळे इंग्लिशमध्ये इकडचे शब्द तिकडे होतात, पण ते कसं सेंटेन्स फॉर्म करायचं हे प्रॅक्टिस नंतर समजतं. तुम्ही ठरवून नाही करू शकत की असं हे गो आधी आहे म्हणजे जा आधी लिहायचं, अहेड नंतर आहे म्हणजे पुढे नंतर. तर तसं नाही. गो अहेड, पुढे जा, जा पुढे. पण ॲक्च्युली पुढे जा असं म्हणतो आपण. गो अहेड, पुढे जा. वी आर गोईंग होम. आता आपण गोवरनं गोईंग हा शब्द घेऊया, वर्ब घेऊया, क्रियापद गोईंग. वी आर गोईंग होम, आम्ही घरी चाललोय. वी म्हणजे आम्ही, घरी म्हणजे होम. वी आर गोईंग, गोईंग म्हणजे चाललोय. वी आर गोईंग होम, आम्ही घरी